नवरा बायकोच्या भांडणामध्ये शाण्या-सुरत्या माणसाने पडू नये असं एक प्रघात आहे म्हणण्याचा. आता हे असं का म्हटलं जातं हे ज्याचं त्याला माहिती. परंतु अशा स्वरूपाची काही नवरा-बायकांची हर रोज होणारी जी भांडणं असतात, या भांडणामधून तात्पर्य जरी काही निघत नसलं, तरी देखील ही जी भांडणं आहेत, ही वेळच्या वेळी थांबवणं अत्यंत गरजेचं असतं. कधी-कधी छोट्या-छोट्या कुरबुरी असतात, कधी-कधी लहान मुलांवरून झालेली भांडणं असतात. कधी-कधी काही भांडणं अशी असतात, की घरातल्या मोठ्या माणसांवरून होत असतात. काही वेळेला असं असतं, की पती-पत्नींपैकी एखादी व्यक्ती आपल्याच घरातल्या एखाद्या व्यक्तीचा आदर करत नसते किंवा जेवणामध्ये काही गोष्टी असतात किंवा काही गोष्टी अशा असतात, की खर्चाशी निगडीत असतात आणि या कारणावरून या नवरा-बायकोमध्ये जी भांडण होत असतात आणि या भांडणामध्ये घरातल्या मोठ्या माणसांनी पडायचं असतं आणि ही भांडणं त्याच ठिकाणी मिटवायची असतात. जर का अशा स्वरूपाची जर भांडणं मिटवली नाहीत, तर या भांडणांचं पर्यावसान अत्यंत गंभीर अशा गुन्ह्यांमध्ये होऊ शकत असतं. अशीच घटना आपल्याला बघायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे नवी मुंबईमध्ये. कोपरखैरण्यामध्ये गौरी शिरसाट नावाची 34 वर्षाची एक विवाहित महिला आहे. तिच्या नवऱ्याचं नाव आहे गणेश शिरसाट. याचं वय वर्ष आहे 38 आणि या दोघांचाही गुण्यागोविंदाने सुखाने संसार सुरू झालेला होता आणि यांच्या संसारवेलीवरती यथावकाश 2 मुलांनी जन्म घेतलेला आहे आणि त्यांचा जो मोठा मुलगा आहे, हा स्पेशल चाइल्ड आहे, अशी माहिती येते. आता ही जी स्पेशल चाइल्ड मुलं असतात, यांना एक प्रकारचे विशेष असं लक्ष देण्याची गरज असते. कारण ही जी मुलं असतात, ही मुलं प्रामुख्याने सगळ्याच कामांसाठी त्यांच्या पालकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असतात. आता हे मी का सांगतो हे तुम्हाला येणाऱ्या जी घटना आहे, या घटनेमधून कळून येईल. यांचं जे दुसरं अपत्य आहे, हे 2 वर्षाचं आहे आणि यांच्या सुखी अशा संसारामध्ये कालांतराने यथावकाश मिठाचा खडा पडलाय आणि यांच्या दोघांच्या दाम्पत्य जीवनामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत. आता हे भांडणं कशावरून असतील? तर या संदर्भातला जो तपास आहे, हा आता पोलिसांच्या मध्ये चालू आहे. तर काही जी माहिती समोर येत आहे, ती माहिती अत्यंत विदारक अशी आहे. कारण 11 जून 2025 वार होता बुधवार. या दिवशी गौरी शिरसाट या विवाहित महिलेचा तिच्याच घरामध्ये खून झालेला आहे आणि हातोड्याने किंवा चाकूने वार करून त्या महिलेला ठार करण्यात आलेलं आहे. आता 11 जूनच्या दिवशी तिची जी मैत्रीण आहे, ही मैत्रीण तिला फोन करते आणि फोन करत असताना तिच्याकडून कोणत्याही प्रकारे उत्तर येत नसल्यामुळे तिची जी मैत्रीण आहे ही चिंताग्रस्त झालेली आहे, की बाबा आता आपली मैत्रीण का फोन उचलत नाही आहे वगैरे या सगळ्या कारणांसाठी. त्याच्यामुळे तिच्या मैत्रिणीने गौरी शिरसाटचं घर जवळ केलं आणि घरामध्ये तिने पाऊल ठेवले. त्यावेळेला आता समोरची जी परिस्थिती आहे ती अत्यंत विदारक होती. तिची मैत्रीण गौरी शिरसाट हिचा मृतदेह खाली पडलेला होता. ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती आणि आता ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती, तर तिचा अशा दुर्दैवीपणे मृत्यू कोणी केलेला होता? तिचा नवरा कुठे होता? किंवा तिची जी 2 मुलं कुठे होती? यासाठी तिने आता इतरत्र बघण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळेला तिचा नवरा देखील त्या ठिकाणी अत्यवस्थ अवस्थेमध्ये पडलेला होता. त्याच्या मनगटाची शीर कापून तो त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेला होता आणि त्यांची जी 2 मुलं आहेत, आता मोठा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे आणि दुसरा 2 वर्षाचं जे अपत्य आहे, हे दोघेही त्या घरामध्ये काहीही घडलेलं नाहीये, अशा स्वरूपामध्ये एकमेकांसोबत खेळत होते आणि आता हे सगळं बघून तिच्याही मनामध्ये अनेक प्रश्न तयार झालेत. तातडीने तिने पोलिसांना फोन केला. आता पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत. आता जी माहिती समोर येते किंवा या महिलेचा खून कशा स्वरूपामध्ये झालेला आहे, कोणी केलेला होता, या सगळ्याचा अंदाज पोलिसांनी बांधलेला आहे. कारण हा जो तिचा नवरा आहे, हा त्या ठिकाणी आत्महत्या करून धारातीर्थी पडलेला होता, रक्तस्राव होऊन पडलेला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने दवाखान्यामध्ये भरती केलेलं आहे आणि त्याच्यावरती आता उपचार सुरू आहेत. कसं असतं, नवरा-बायकोचं जीवन हे आपापलं जीवन असतं, व्यक्तिगत जीवन असतं आणि हे जीवन आपलं आपण सुखाने जगायचं असतं. यांच्या आयुष्यामध्ये जो मिठाचा खड्डा पडलेला होता, हा खडा अशा स्वरूपामध्ये होता, की या गणेश शिरसाट याच्या मनामध्ये स्वतःच्या बायकोबद्दल काही संशयाचं भूत तयार झालं होतं. आपल्या बायकोचे काही बाहेर विवाहबाह्य संबंध आहेत किंवा अशा स्वरूपामध्ये त्याच्या मनामध्ये संशयाचं भूत थैमान घातल्यामुळे मग त्यांच्या दोघांमध्ये भांडणं होत होती. अशी देखील माहिती काही माध्यमांमधून समोर आलेली आहे. आता या सगळ्या कारणांमुळे आपली जी 2 लहान लेकरं अ, ज्यांना मायेची गरज आहे किंवा जो आपला मोठा मुलगा आहे, हा स्पेशल चाइल्ड आहे, याच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असताना देखील आता या मुलांचं काय होणार? या मुलांना कोण बघणार? या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून या नराधम नवऱ्याने ती जी आपली बायको आहे, जी संसार करते आणि संसाराला हातभार लावण्यासाठी नोकरी देखील करते, असं असताना देखील तिचा खून केलेला आहे. आता या सगळ्या गोष्टींमधून एक वेगळा पर्याय देखील निघू शकतो. तो पर्याय असा आहे, की
जर का आपल्याला आपल्या पार्टनरबद्दल एखादी शंका असेल, संशय असेल, तर आपण त्या व्यक्तीला आपल्यापासून दूर ठेवू शकतो. तसे कायद्याचे काही मार्ग देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपल्यावरती जी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं भान देखील ठेवणं गरजेचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी काही क्षण पुरतात, स्वतःला संपवण्यासाठी देखील काही क्षण पुरतात. परंतु आपण आपलं स्वतःचं अस्तित्व संपवलं किंवा दुसऱ्याचं अस्तित्व संपवलं, तरी देखील आपल्या मागची जी जबाबदारी आहे, ही मात्र कमी होत नसते. याचं भान आपण प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. जर का हे भान ठेवलं नाही, आपली जबाबदारी आपण अशा स्वरूपामध्ये जर नाकारत असू, झिडकारत असू, तर ज्यांना आपण जन्म घातलेला आहे किंवा आपल्या मागे जी डोळे लावून बसलेली जी व्यक्ती आहेत, आपले आई-वडील असतील किंवा आपल्यावर अवलंबून असलेली कोणीही व्यक्ती असेल, त्यांच्यासाठी मात्र आपण उर्वरित आयुष्यासाठी मरण यातना सोडून जात असतो. आता या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटते ते देखील कमेंट करा. आपण या भागातून हा व्हिडिओ बघत असाल, याच्याबद्दल आपल्याला काही अधिक माहिती असेल, तरी ते देखील नक्की कळवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.